मित्रांनो, श्री स्वामी समर्थ. आज आपण एक अत्यंत महत्त्वाचा आणि जीवन पालटून टाकणारा विषय घेऊन आलो आहोत. जप कसा करावा, कोणते नियम पाळावेत आणि हे नियम पाळले तरच जपाचे पूर्ण फळ कसे मिळते. आपल्या अनेक इच्छा, अडचणी, संकटे, आरोग्याच्या समस्या, घरातील अडथळे हे सर्व नामस्मरणाच्या ताकदीने दूर होऊ शकतात असे शास्त्र सांगते. पण बहुतांशी लोक जप तर करतात पण योग्य पद्धतीने करत नाहीत आणि त्यामुळे जपाचे फल कमी होते किंवा उशिरा मिळते. जप म्हणजे केवळ शब्द नाही. जप म्हणजे दैवी शक्तीशी केलेला संवाद. जप म्हणजे मनाची शुद्धी. जप म्हणजे कर्मांचे पवित्रीकरण. जप म्हणजे विश्वाची ऊर्जा आपल्या शरीरात ओढून घेणे. आणि म्हणूनच शास्त्रांनी जपासाठी काही अत्यंत महत्त्वाचे नियम सांगितले आहेत. या व्हिडिओमध्ये आपण त्या एक नियमावर सविस्तर चर्चा करणार आहोत. त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत अवश्य बघा, कारण तुम्ही या नियमांचं पालन केलं तर तुम्हीही म्हणाल, हो, जप खरंच जीवन बदलतो. जप करताना बाथरूम, शौचालयात जप करू नये. मूळ शास्त्र सांगते की अशुद्ध ठिकाणी देवाचं नामस्मरण करू नये, कारण तिथे राहू ग्रहाची ऊर्जा असते. राहू ही अस्वच्छता, भ्रम, नकारात्मकता यांची ऊर्जा आहे. बाथरूममध्ये जप करणं म्हणजे तुमचा जप राहूच्या प्रभावाखाली जाणं. अशा वेळी केलेलं नामस्मरण देवापर्यंत पोहोचत नाही असं सांगितलं जातं. बऱ्याच लोकांना बाथरूममध्ये गाणी म्हणण्याची सवय असते. पण लक्षात ठेवा, देवाचा जप ही साधी गोष्ट नाही, ती एक साधना आहे. त्यासाठी स्वच्छता, पवित्रता, शांतता आवश्यक आहे. जप करताना कोणालाही दिसू देऊ नये. जप ही गोष्ट जितकी गुप्त ठेवली तितकी ती फळ देते. का? कारण जप करताना तुमच्यातून निर्माण होणारी दैवी ऊर्जा अतिशय नाजूक असते. बाहेरची नजर, ईर्ष्या, दुसऱ्याचे विचार हे सर्व त्या ऊर्जेमध्ये व्यत्यय आणतात. शास्त्र म्हणतं, जप हा गोपनीय साधन आहे, म्हणून शक्यतो एक शांत जागा निवडा, स्वतःचा मनोभाव ठेवा आणि पूर्ण लक्षात जप करा. तुम्ही किती जप करता, कोणता जप करता, ही माहिती लोकांपासून दूर ठेवा. जप करताना डोक्यावर काहीतरी झाकण असावे, ही गोष्ट अनेकांना माहीत नाही. डोक्यावर झाकण म्हणजे गमछा, दुपट्टा, ओढणी, टॉवेल काहीही चालते. याचा अर्थ काय? मानवाच्या शरीरातून तयार होणारी ऊर्जा सर्वात जास्त डोक्यातून बाहेर जाते. जप करताना मनात उत्पन्न होणारी दैवी ऊर्जा डोक्यातून बाहेर जाऊ नये म्हणून डोक्यावर झाकण ठेवणे अत्यंत शुभ मानले जाते. याला वैज्ञानिक कारण देखील आहे. डोक्याला झाकण ठेवलं की शरीरातील प्राणशक्ती स्थिर राहते, ध्यान करायला मदत होते, मन शांत होतं आणि जप अधिक फलदायी ठरतो. जपमाळेवर जप केल्यानंतर कपाळाला, नंतर डाव्या आणि उजव्या नेत्राला लावणे हा नियम अत्यंत शक्तिशाली आहे. जेव्हा आपण माळेवर जप करतो तेव्हा त्या मणींमध्ये दैवी ऊर्जा साचते. जप पूर्ण झाल्यानंतर माळ कपाळाला आणि नेत्रांना लावल्याने मनशांती वाढते, दिष्टिदोष दूर होतो, मन निरोगी होतं, आंतरिक शक्ती वाढते आणि जपाचे फळ शरीरातील आज्ञाचक्रा पर्यंत पोहोचते. डाव्या आणि मग उजव्या नेत्राला स्पर्श का? कारण डोळ्यांचे दोन बाजू दोन ऊर्जांचे केंद्र आहेत. डावीकडे चंद्र ऊर्जा आणि उजवीकडे सूर्य ऊर्जा. जपातून तयार झालेली ऊर्जा या दोन्ही केंद्रांना लाभते. जपमाळ नेहमी उजव्या हातातच धरावी. डावा हात ग्रहण करणारा आहे तर उजवा हात कर्म करणारा. जप म्हणजे कर्म, म्हणून उजव्या हातानेच माळ धरली पाहिजे. बऱ्याच जणांना हे माहीतच नसते. काही लोक डाव्या हाताने माळ घेतात आणि त्यामुळे जपाचे फळ कमी होते. जपाची माळ मनगटात किंवा गळ्यात घालू नये. मिळवलेल्या दैवी ऊर्जेचा अपव्यय होतो. जपमाळ ही साधनेचं साधन आहे, ती दागिना नाही. ती सतत शरीरावर राहिली तर शरीरातील घाम, ऊर्जा, नकारात्मकता तिला लागते आणि तिची शक्ती मंदावते. म्हणून जप नसताना माळ बाजूला स्वच्छ ठिकाणी ठेवावी. मण्यांचा आवाज होऊ देऊ नये. मण्यांचा आवाज म्हणजे मन विचलित होतं.
जप म्हणजे मनाची केंद्रित अवस्था. जर मणी एकमेकांवर आपटून आवाज करत असतील तर मनाचा प्रवाह तुटतो. एकाग्रता तुटली की जपाचा वेग आणि शक्ती दोन्ही कमी होतात. म्हणून माळ सुटसुटीत, नाजूक आणि शांतपणे सरकणारी असावी. अशुद्ध अवस्थेत जप माळेला स्पर्श करू नये. अशुद्ध म्हणजे स्नान न केलेले, शरीरावर घाम असणे, बाहेरून आल्यावर धूळ लागलेली मानसिक चंचलता. माळ ही देवत्वाची वस्तू आहे. तिला स्पर्श करणारं शरीर आणि मन स्वच्छ असणं गरजेचं आहे. स्वच्छ मन, स्वच्छ शरीर, स्वच्छ जागा, या तीनही गोष्टींनी जपाचा प्रकाश वाढतो. जप गुप्त ठेवण्यासाठी गोमुखी वापरावी. गोमुखी म्हणजे माळ गुंडाळून ठेवण्यासाठी छोटं कापडाचं कव्हर. हे 3 कारणांसाठी महत्वाचं आहे. इतरांच्या नजरेपासून जप लपतो. जप करताना हात स्थिर राहतो. माळ दूषित किंवा खराब होत नाही. तुम्ही बोटांच्या सहाय्याने जप करत असाल तरी सुद्धा हातावर कापड ठेवलं तर जप फार प्रभावी ठरतो. बोटांनुसार जपाचे वेगवेगळे फायदे ही माहिती अत्यंत दुर्लभ आहे. शास्त्र सांगते, अंगठ्याने जप मोक्षप्राप्ती, तर्जनीने जप शत्रुनाश, मध्यमेने जप धनप्राप्ती, अनामिकेने जप मानसिक शांती, कनिष्ठिकेने जप सौंदर्य व तेज प्राप्ती. या गोष्टी फक्त शास्त्रात लिहिलेल्या नाहीत तर अनेक साधकांनी अनुभवल्या आहेत. जपाची सुरुवात मेरू मण्यापासून करावी, पण शेवटी त्याला ओलांडू नये. माळेमधला 109वा मणी म्हणजे मेरू. तो पर्वतासारखा स्थिर, शक्तिशाली प्रतीक आहे. त्याला ओलांडणं म्हणजे दिशा बदलणं. म्हणून जप पूर्ण झाला की माळ उलटी फिरवून पुन्हा मागच्या दिशेनं जप सुरू करावा. जप करताना डोक्यावर कपडा पांघरावा. वैज्ञानिक कारणांसह यावर अधिक माहिती देतो. जप करताना मनातून निर्माण होणारी ऊर्जा वरच्या दिशेने जाते. जर डोकं झाकलेलं नसेल तर ती ऊर्जा हवेत विरते. एक प्रकारे तुमच्या जपाचा सुगंध हवेत उडतो. म्हणून पूर्वीच्या काळी साधू, संत, ऋषी, गृहस्थ सर्वजण जप करताना डोक्यावर पांघरून घेत. जपमाळ जमिनीवर ठेवू नये. जमीन म्हणजे अशुद्ध स्थान. जपमाळ जमिनीवर ठेवल्यास तिच्या तेज कमी होतं. नकारात्मक ऊर्जा माळेला लागते. जपाचे फळ कमी होते. म्हणून माळ नेहमी तामनात, देवाच्या आसनाजवळ, लाकडी डबीत, चांदीच्या पेटीत, पांढ्या कपड्यात ठेवावी. जपमाळ दुसऱ्यांनी वापरलेली नसावी. प्रत्येकाच्या जपामध्ये त्याची स्वतःची ऊर्जा असते. दुसऱ्याची ऊर्जा तुमच्या साधनेला अडथळा आणू शकते. म्हणून स्वतःची वेगळी माळ असावी. डाव्या हाताने माळेला स्पर्श करू नये. यामागचं रहस्य, डावा हात हा ग्रहण करणारा, स्थिर ऊर्जा साठवणारा हात आहे, तर उजवा हात हा कर्म करणारा, ऊर्जा देणारा हात आहे. जप म्हणजे कर्म आहे, क्रिया आहे. म्हणून जप करताना उजव्या हाताचा वापर करावा. डाव्या हाताने माळ धरली तर जपाचा वेग कमी होतो, मन विचलित होतं, ऊर्जा योग्य प्रकारे प्रवाहित होत नाही आणि जपाचा प्रवाह खंडित होतो. हा नियम अतिशय जुना आहे आणि सर्व धर्मांमध्ये दिसतो. जप, तस्बीह, काउंटिंग बीड्स सर्वत्र उजव्या हाताचा वापर होतो. जपाची माळ मनगटात किंवा गळ्यात घालू नये. आजकाल अनेक लोक माळ गळ्यात घालतात कारण त्यांना ती पवित्र आहे असं वाटतं. हे भावना दृष्टीने बरोबर असेल, परंतु शास्त्रीय दृष्टीने चुकीचे आहे. का? कारण जपमाळ म्हणजे ऊर्जा साठवणारा माध्यम. ती सतत शरीराला लागून राहिली तर शरीरातील नकारात्मकता माळेला लागते. घामामुळे मणी अशुद्ध होतात. जप केलेल्या मंत्राची शक्ती कमी होते. माळेची सात्विकता नष्ट होते. म्हणून माळ नेहमी स्वतंत्र ठेवावी. देवाशेजारी ठेवावी. स्वच्छ कापडात गुंडाळून ठेवावी किंवा डबीमध्ये ठेवावी. माळ पवित्र आहे, पण ती शरीराला सतत लागणे हे पवित्रतेला हानिकारक आहे. मण्यांचा आवाज होऊ देऊ नये. हे नियम अनेकांना कळत नाही. जप करताना मण्यांचा आवाज का करू नये? कारण जपाची अवस्था म्हणजे एकाग्र मन. मण्यांचा आवाज मन विचलित करतो, जपाची गती मोडतो, मनाची धार कमी करतो, मेंदूच्या अल्फा वेव्ह तुटतात. जप हा नाद्योग आहे,
म्हणजे आवाज आणि कंपन यांचा अध्यात्माशी थेट संबंध आहे. बाहेरचा आवाज जितका कमी तितका जप खोल जातो. म्हणून माळ नाजूक असावी, मणी बारीक नसावेत किंवा खूप मोठे नसावेत. मणी सहज सरकतील असे असावेत. एकही आवाज न करता शांतपणे केलेला जप अत्यंत फलदायी ठरतो. अशुद्ध अवस्थेत जपमाळेला स्पर्श करू नये. अशुद्ध अवस्था म्हणजे अंघोळ न केलेली, बाहेरून आल्यावर धूळ, कचरा चिकटलेला, शरीरातून घामाची दुर्गंधी, मनात राग, भीती, वाद, चिंता असणे. अशा वेळी माळेला स्पर्श केल्यास माळ शुद्ध राहत नाही. जप करताना ऊर्जा कमी मिळते, जपाचे फळ कमी होते. माळ म्हणजे साधकाच्या मनाचे प्रतिबिंब. मन आणि शरीर जितके स्वच्छ तितका जप प्रकाशमान. जप करण्याची शास्त्रीय पद्धत. गोमुखीचा उपयोग करा. गोमुखी म्हणजे जपमाळ ठेवण्यासाठी तयार केलेली, हातात घालायची पिशवी. जप करताना माळ गोमुखीत ठेवण्याचे फायदे. माळ दिसत नाही. इतरांच्या दृष्टीपासून जप सुरक्षित राहतो. माळ स्वच्छ राहते. धूळ, घाम, नकारात्मक ऊर्जा माळेला लागत नाही. एकाग्रता वाढते. हात किंवा मणी दिसत नसल्यामुळे मन अधिक स्थिर होतं. जपाची ऊर्जा साठवली जाते. माळ गोमुखीत राहिल्याने ऊर्जा बाहेर उडत नाही. म्हणून जप करताना उजव्या हाताला गोमुखी घाला. अंगठा आणि मधली बोट माळ सरकवण्यास वापरा. ही पद्धत अत्यंत प्रभावी आहे. बोटांनी जप करण्याचे वेगवेगळे फल. दुर्मिळ माहिती. शास्त्रांमध्ये बोटांना वेगवेगळी शक्ती दिली आहे. अंगठ्याने जप, मोक्ष व उच्च अवस्था हे भगवान शिवाचे प्रतीक आहे. अंगुष्ठ मध्यमा योग अत्यंत शक्तिशाली मानला जातो. तर्जनीने जप, शत्रुनाश व बाधा दूर. तर्जनी म्हणजे अग्नीचं प्रतीक. हा जप रक्षणासाठी, शत्रुनाशासाठी उपयोगी. मध्यमेने जप, धनलाभ, यश. मध्यमेने जप केल्यास धनप्राप्ती व शुभ कार्य सिद्धी होते. अनामिकेने जप, शांती, स्थिरता. हे सूर्य आणि चंद्र यांचं संतुलन आहे. मानसिक शांतता, चित्तस्थिरता मिळते. करंगळीने जप, सौंदर्य, तेज, कांतिमत्ता. ही लहान बोट जल तत्वाचे प्रतीक आहे. शरीरात सौंदर्य, तेज आणि दैवी आभा वाढते. ही माहिती अत्यंत नाजूक आहे आणि फक्त अभ्यासकांना माहीत असते. जपाची सुरुवात मेरुमण्यापासूनच का? माळेमध्ये 108 मणी. एक मेरू मणी असतो. मेरू मणी म्हणजे पर्वत, स्थिर, शांत, स्थायी. जपाची सुरुवात मेरूपासून करायची. शेवटी त्याला ओलांडायचं नाही. परत मान उलटी फिरवायची. हे का? कारण मेरू म्हणजे ब्रह्मबिंदू. त्याला ओलांडणं म्हणजे ऊर्जेचा व्यत्यय. शांतपणे मेरूपाशी थांबून परत मागे फिरून जप सुरू करणे शास्त्रीय आहे. जप करताना डोक्यावर झाकण असण्याचे वैज्ञानिक कारण. या मुद्द्यावर आणखी खोलात पाहू. मानवाच्या शरीरात 7 चक्र असतात. यातील सहस्रार चक्र डोक्यात असते. जप करताना निर्माण होणारी ऊर्जा सहस्रार चक्रातून वर जाते. जर डोकं झाकलेलं नसेल तर ऊर्जा बाहेर पडते. डोक्यावर पांघरून ठेवलं तर ऊर्जा शरीरातच फिरते. याचे फायदे. जप खोल जातो. ध्यान अवस्था लवकर मिळते. एकाग्रता प्रचंड वाढते. मनातील कलह शांत होतो. यामुळे डोक्यावर ओढणी, शाल, मछा ठेवण्यास सांगितलं आहे. जपमाळ कशी असावी? रुद्राक्ष, तुळस, स्फटिक, कमळकटा. आता आपण या भागावर अत्यंत सविस्तर माहिती घेऊ. 1. रुद्राक्ष माळ शिवाचे प्रतीक. जपाची ऊर्जा वाढवते. वाईट शक्तींपासून संरक्षण देते. आरोग्यास उपयुक्त. महामृत्युंजय नमः शिवाय. रुद्रमंत्रांसाठी सर्वोत्तम रुद्राक्ष म्हणजे रुद्राचे अश्रू. ही माळ अत्यंत प्रभावी असून शरीरातील कीटाणू नष्ट करते. 2. तुळशीची माळ. भगवान विष्णूची प्रिय. श्रीकृष्ण, राम, नारायण मंत्रांना सर्वोत्तम. मन शांत करते. घरात सात्विकता वाढवते. तुळस हे पवित्र झाड असल्यामुळे तिच्यात दैवी कंपन असतात. 3. स्फटिक, क्रिस्टल माळ. माता दुर्गा, लक्ष्मी, सरस्वती मंत्रांसाठी उत्तम. घरात समृद्धी, सौभाग्य आणते. उष्णता, राग, चिंता दूर करते. वातावरण शुद्ध करते. स्फटिकाची माळ ऊर्जा लगेच शोषून घेते आणि पवित्रता टिकवते. 4.
कमळकट्टा माळ विशेषतः लक्ष्मी देवीसाठी, धनप्राप्तीसाठी, शुभ यश, कीर्ती, ऐश्वर्य वाढवते, नकारात्मक ऊर्जा दूर करते. कमळ हे लक्ष्मीचे आसन आहे, त्यामुळे या माळेला विशेष फळ मिळते. माळेमध्ये 108 मणीच का असतात? धार्मिक वैज्ञानिक विश्लेषण. या गोष्टीचा मूळ अर्थ अत्यंत सुंदर आहे. मानवी शरीर दिवसात 21,600 श्वास घेतं. त्यातील 12 तास सांसारिक कर्म, 12 तास आध्यात्मिक कीर्तन जपासाठी, म्हणजे 12 तासात 10,800 श्वास. त्या 10,800 मध्ये शेवटची 2 शून्य काढून 108 हे जपाचे प्रतिनिधिमान ठरले. यामागे आणखी काही खोल कारणं आहेत. 12 राशी, 9 ग्रह, 108 27 नक्षत्र, 4 पाद, 108 सूर्य पृथ्वीपासून 108 पटीने दूर, चंद्र पृथ्वीपासून 108 पटीने दूर, शिवाच्या 108 नाम, विष्णूच्या 108 स्तोत्र, 108 म्हणजे विश्वाचा अंक. म्हणून माळेत 108 मणी ठेवले आहेत. माळेची काळजी कशी घ्यावी? माळ स्वच्छ कापडात गुंडाळून ठेवा. माळ जमिनीवर ठेवू नका. माळ लहान मुलांना देऊ नका. माळ परक्या व्यक्तीने वापरलेली नसावी. माळ देवाजवळ ठेवा. माळ तुटलेली किंवा खराब नसावी. मणी खेळते असावेत. माळ ही साधना आहे, ती दागिना नाही. तिची योग्य काळजी घेतली की जपाचे फळ अवश्य मिळते. जप करताना माळ जमिनीवर ठेवू नये. ऊर्जेचा गळती बिंदू. माती हा पृथ्वी तत्वाचा भाग आहे आणि पृथ्वी तत्व ऊर्जा खेचणारे तत्व आहे. म्हणून जपमाळ जमिनीवर ठेवली तर तिच्यात साठवलेली ऊर्जा जमिनीत उतरते. त्याचे परिणाम जपाची शक्ती कमी होते. मणींमधील आध्यात्मिक कंपन नष्ट होतात. मान अशुद्ध होते. साधकाला हवा तसा परिणाम मिळत नाही. म्हणून माळ नेहमी स्वच्छ, उंच, पवित्र ठिकाणी ठेवावी. तामनात, चांदीच्या डबीत, लाकडी पेटीत, कापडात काहीही चालेल, पण जमिनीवर नाही. माळ उघड्या जागेत लटकवू नये. दृष्टीचा सर्वात मोठा शास्त्रीय नियम. दृष्टी म्हणजे केवळ लोक वाईट हो म्हणून नाही. दृष्टी म्हणजे ऊर्जेतील घर्षण. कुणाचे चित्त अस्थिर असेल, घरात वाईट ऊर्जा असेल, वाद, चिंता असेल, तर त्या नजरा माळेवर पडल्याने तिची सात्विकता कमी होते. यासाठी शास्त्र सांगते, माळ नेहमी गुंडाळून ठेवा. माळ कधीही भिंतीवर उघडी टांगू नका. माळ लोकांना दिसणार नाही अशी ठेवा. साधनेला फक्त साधकच जाणतो, इतरांनी नाही. जपाची शक्ती इतकी नाजूक असते की थोड्या चुकीमुळेही तिचा परिणाम बदलतो. माळ दुसऱ्यांनी वापरलेली नसावी, कारण प्रत्येक व्यक्तीची ऊर्जा वेगळी. हे मुद्दा अत्यंत महत्वाचा. प्रत्येकाच्या शरीरात, मनात, विचारात वेगवेगळ्या ऊर्जा असतात. दुसऱ्याची वापरलेली माळ घेतल्यास त्यांचे वाईट विचार, त्यांचे दुःख, त्यांचा राग, त्यांची चिंता, त्यांची नकारात्मक ऊर्जाही तुमच्या जपमाळीत साठते. त्यानंतर तुमचा जप कितीही मनापासून केला तरी ऊर्जा मिश्रित होत असल्यामुळे जपाचे फळ कमी मिळते. म्हणून माळ नेहमी नवीन असावी. माळ फक्त स्वतःसाठी ठेवावी. माळ कधीही इतरांना देऊ नये. जपमाळ किती प्रकारची आणि कशासाठी? अतिशय माहितीपूर्ण भाग 1. रुद्राक्ष माळ. भगवान शिवाचा जप. महामृत्युंजय रुद्र, शंभो मंत्र. कष्ट निवारण, आरोग्य सुधारणा, मानसिक स्थैर्य, भीती दूर. रुद्राक्ष हे विद्युत चुंबकीय शक्तीचे केंद्र आहे. हे शरीरातील ताण, चिंता कमी करते. 2. तुळशीची माळ. विष्णू, राम, कृष्ण मंत्र. पवित्रता, करुणा, प्रेम वाढ. घरातील तणाव कमी, मन शांत करणारी. तुळशी हे पृथ्वी जल तत्वाचे संयोजन आहे. 3. स्फटिक माळ. देवी लक्ष्मी, दुर्गा, सरस्वती मंत्र. संपत्ती, तेज, मनशुद्धी, वाईट ऊर्जेपासून संरक्षण. स्फटिक प्रकाश शोषतो आणि परावर्तित करतो, यामुळे ऊर्जा स्थिर राहते. 4. कमळकट्टा माळ. महालक्ष्मी मंत्र. धनप्राप्ती, योग्यता, कीर्ती, नकारात्मक शक्तींवर विजय. कमळ हे निर्मळतेचे प्रतीक, म्हणून ही माळ अत्यंत शुभ. माळेमध्ये 108 मणी का? धार्मिक वैज्ञानिक आधार. आपण या अंकाबद्दल आधी थोडं पाहिलं, पण आता ते अधिक सखोल पाहू. धार्मिक तत्वे. 27 नक्षत्र,
4 पाद 108 12 आदित्य, 9 ग्रह 108 शिवाचे, 108 नाद विष्णूंची, 108 नावे, 108 म्हणजे विश्वाचा अंक. वैज्ञानिक तत्वे. 1. मानव दिवसाला 21,600 श्वास घेतो. त्यातील 10,800 श्वास आध्यात्मिक कार्यासाठी योग्य. 10,800 मधील शेवटची 2 शून्य काढली, 108. 2. सूर्य पृथ्वीपासून 108 पटीने दूर आहे. हे अद्भुत योगायोग नाही, हे विश्वाचे प्रमाण आहे. 3. चंद्र पृथ्वीपासून 108 पटीने दूर आहे. 4. 108 हा पूर्णता दर्शवणारा अंक आहे. म्हणून जपमाळेत 108 मणी ठेवले जातात. जपाची वेळ. ब्रह्ममुहूर्त. का सर्वोत्तम? ब्रह्ममुहूर्त म्हणजे सूर्य उगवण्यापूर्वीचा काळ, सुमारे 4 ते 5:30. यावेळी हवेत प्राणशक्ती जास्त असते, मन शांत असते, वातावरण शुद्ध असते, निसर्गातील ऊर्जा संतुलित असते. या काळात केलेला जप 10 पट वेगाने फल देतो. वय 35 ते 80 मधील लोकांसाठी हा काळ विशेष लाभदायी आहे, कारण या वयात मनाची स्थिरता वाढते आणि जपाचा प्रभाव अधिक जाणवतो. जप करताना माळ खेळती असावी. जपात अडथळा येऊ नये. माळेतील मणी इतके तंग बांधलेले नसावेत की ते खालीच सरकत नाहीत. जप करताना मणी सहज सरकला पाहिजे. बोटांना अडथळा आला तर मन विचलित होतं. विचलित मनात केलेला जप अर्धवटच राहतो. म्हणून माळ नेहमी हलकी, खेळती, सरकणारी असावी. माळ तुटलेली, फाटलेली नसावी, कारण ती ऊर्जा साठवू शकत नाही. जर माळेचा धागा तुटला असेल, मणी सैल झाले असतील, मणी तडे गेले असतील तर जपाच्या वेळी ऊर्जा साठत नाही, मंत्राचे कंपन योग्य प्रकारे वाहत नाही, जपाचे फळ कमी होते. खराब माळ वापरणे म्हणजे छिद्र असलेल्या भांड्यात पाणी भरण्यासारखे आहे. म्हणून माळ नियमित तपासा. तुटलेली असेल तर दुरुस्ती करा किंवा नवी माळ घ्या. अशुद्ध ठिकाणी देवी लक्ष्मीचा जप करू नका. बाथरूममध्ये किंवा शौचालयात लक्ष्मीचा जप कधीच करू नये, कारण तिथे राहूचा वास असतो, नकारात्मक ऊर्जा असते, अशुद्धता जास्त असते. लक्ष्मी ही सौंदर्य, प्रकाश, पवित्रता, शुद्धता यांची देवी आहे. अशा ठिकाणी तिचे नामस्मरण केल्यास लक्ष्मी कोपते, घरात आर्थिक अडचणी येतात, जपाचे फळ मिळत नाही. हे सर्व शास्त्रीय कारणांनी सिद्ध आहे. लहान मुलांना माळ देऊ नये. निरागसता वेगळी आणि ऊर्जा वेगळी. लहान मुले खेळण्यासाठी माळ ओढतात, ताणतात, कधीकधी जमिनीवर टाकतात. मणी तुटतात, धागा सैल होतो, अशुद्धता लागते. जपमाळ म्हणजे साधकाचे आध्यात्मिक शस्त्र आहे. शस्त्र कधीही खेळण्यासारखे नसते. माळ देवाजवळ किंवा देवाच्या आसनाखाली ठेवा. ऊर्जा देवीकरण. जपमाळ देवाजवळ ठेवली तर तिची ऊर्जा दैवी होते, माळ सात्विक राहते, माळेशी मंत्रशक्ती जोडली जाते. जर घरात देवघर असेल तर माळ कधीही बाहेर ठेवू नये. माळ पोथीत ठेवा. मंत्रशक्ती तशीच साठून राहते. पोथी म्हणजे पवित्र पुस्तक. त्याच्या पवित्र कंपनात माळ ठेवल्यास माळेची ऊर्जा वाढते, जपाची शक्ती दुप्पट होते, माळेची देखभाल चांगली होते. माळेमधील मंत्रशक्ती इतरांना दिसली तर कमी होते, कारण ती जपाची गोपनीय शक्ती आहे. जप म्हणजे साधनेचा अंतरंग भाग. अनेक संत सांगतात, जप मोजतो तो हरवतो, जप करतो तो वाढतो. याचा अर्थ जप उघडा ठेवला की त्याची शक्ती कमी होते. म्हणून माळ गोपनीय, जप गोपनीय, साधना गोपनीय, ही तिन्ही गोष्टी जपाचे फळ वाढवतात. जपाचा अंतिम उद्देश मनाची अवस्था सुधारणे. जप का करायचा? इच्छा पूर्ण करण्यासाठी, संकट दूर करण्यासाठी, आरोग्यासाठी, धनप्राप्तीसाठी. हे सर्व कारणे बाह्य आहेत. जपाचा खरा उद्देश मन शुद्ध करणं, मन शांत करणं, मन बदलणं, आत्मा जागृत करणं. एकदा मन शुद्ध झालं की इच्छा स्वतःच पूर्ण होतात. जप करणाऱ्याचे जीवन का बदलते? 1. मनाचा वेग कमी होतो. 2. विचारांची स्पष्टता वाढते. 3. आत्मविश्वास वाढतो. 4. वाद कमी होतात. 5. घरात शांतता येते. 6. शरीरातील रोग प्रतिकारशक्ती वाढते. 7.
दैवी तत्व सक्रिय होते. ही सर्व बदल जपामुळेच होतात.